अचानक इतका गोंधळ उडाला की काय कळायला मार्गच नाही. रिपोर्ट होते ना की अंधाराचा फायदा घेऊन चारी बाजूने दगडफेक करत होते. बरं मला सांग, त्यातल्या कुणाला तू बघितलंस किंवा कुणाला ओळखू शकतोस? नाही ना, या आजीने मला बाहेरच जाऊ दिलं नाही. मला आणि चारू हत्याला म्हणाली नेत्राजवळ जाऊन बसा आणि स्वतः गेली बाहेर. त्यातल्या एकाला लाकूडही फेकून मारलं. आजी ओळखेल त्यांना. तुला सांगू विहंग, मी जर गेलो असतो ना तर कापून ठेवला असतं एकेकाला. ठीक आहे, मी आजीशी बोलतो. पण हे प्रकरण एवढं लाईटली घेऊन चालणार नाहीये गौरंग. या सगळ्याच्या मागे कोण आहे हे मला चांगलंच माहिती आहे. असो, ते मी बघतो. पण आता घराकडे लक्ष देण्याची पूर्ण जबाबदारी तुझी आहे गौरंग. हो विहंग, कळतंय मला. प्रत्येक गोष्टीकडे आता माझं बारीक लक्ष आहे. खरं सांगायचं तर खूप अस्वस्थ आणि हादरलो होतो मी. म्हणून मग सत्यजित दादाची गण उशाशी घेऊन झोपलो होतो. आणि एक सांगू, दादा होणं किती कठीण आहे ते आज कळतंय मला. सत्यजित दादा आमच्यापर्यंत कसलीच दुःख पोचू नाही द्यायचा. सगळ्या संकटांशी परस्पर लढायचा. असा माझा दादा आज मला खूप स्ट्रॉंगली रिअलाइज झालं. गौरंग, आता मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. यापुढे घरातली कुठलीही व्यक्ती एकट्याने बाहेर पडता कामा नये. इथल्या सिक्युरिटीचा बंदोबस्त करूच आपण. पण आता खूप सावध राहणं गरजेचं आहे. May I come in, Mudolkar? May I come in? Sorry, I am already in. No question to ask. आम्ही खास त्यांची परवानगी काढली, म्हटलं आम्ही भेटूया ना. ते म्हटले हो भेटा तर आम्ही आलोय. आम्हाला राहवत नाही. मी खरं म्हणजे अशा सिच्युएशनला एखादं गाणं म्हणावं म्हणजे सिच्युएशनल सॉन्ग म्हणावं, आमची नेहमीची पद्धत आहे. तुम्हाला माहिती आहे आमचा स्वभाव. पण केवळ हे पोलीस स्टेशन आहे म्हणून आम्ही गाणं म्हणणार नाही. आणि कायद्याचा आम्ही सदैव आदर करतो. एवढ्या कारणासाठी आम्ही अजिबात गाणे म्हणणार. दुसरी महत्वाची गोष्ट, उदोलकर, आम्ही कुणालाही भेटायला गेलो, अगदी सामान्य माणसाला जरी भेटायला आम्ही गेलो तर आम्ही भेटवस्तू घेऊन जातो, खाऊ घेऊन जातो. म्हणजे घरातली लहान मुलं माझा खाऊ मला द्या, माझा खाऊ मला द्या असं बोट धरून म्हणायच्या आत त्यांचा खाऊ त्यांच्या हातात द्यायचा. पण आम्ही तुमच्यासाठी खाऊ आणली. मला अतिशय वाईट वाटते, काळजी वाटते आम्हाला. या कोठडीमध्ये अशा कोंदट वातावरणात कसे बरे तुम्ही जगत असा. पण हा रूम फ्रेशनर आणले तुमच्यासाठी खास. That's enough. Enough is enough. The room is enough. Fresh and freshness is enough. बरं, तुम्हाला इथं काय प्रॉब्लेम? तुमच्या सेवेत काय कसूर यांच्याकडून? तसं काय असेल तर मी सांगतो त्यांना. नाही, फक्त विचारतोय, सेवा द्यायचीच नाही. दादा, हे पोलीस स्टेशन आहे, मेंटल हॉस्पिटल नाही. तू चुकीच्या पथ्यावर आलायस. विनोद, परिस्थितीजन्य विनोद. म्हणजे अशा परिस्थितीतही तुम्हाला विनोद सुचतायत. स्थितप्रज्ञ दर्शन. स्थितप्रज्ञ दर्शन म्हणजे काय ते हे आहे का? म्हणजे खाली कितीही आग लागलेली असली तरी चेहऱ्यावरची माशी मात्र हलू द्यायची नाही. तुमचा हाच तर स्वभाव मला फार आवडतो. आम्ही फार फिदाव तुमच्यावर, फार फिदाव तुमच्यावर आम्ही. अगो, पण तुम्हाला अशा अवस्थेत आम्हाला बघायचं होतं. तुमची ही विदीर्ण झालेली अवस्था आणि ही परिस्थिती आम्हाला बघायची होती. डोळे भरून पाहिलं तुम्हाला, मन भरून पाहिली तुमची ही अवस्था. मनाला अतिशय बरं वाटलं, शांत वाटलं एकदम. चला येऊ, टेक केअर घ्या. दादा बस बस बस. ओके. कसं काय माहित नाही, पण
माझी अशी खात्री आहे की हे जे सगळं प्रकरण झालंय याच्या मागे तुझा हात आहे. नाहीतर अजयला माझ्या भावावर आणि वहिनीवर हल्ला करण्याचं काहीच कारण नाही का? बघा आता तुम्हीच बघा. तेव्हा पाल त्या पालीवर आठवलं म्हणजे तुमच्या घराच्या भिंतीवर सरपटणारी पाल जरी आजारी पडली तर तुम्ही काय म्हणणार, हे सगळं दादा होळकरने केलं. आम्हाला अजिबात आवडत नाही. असो, तुम्ही आमच्याबद्दल कितीही वाईट चिंता, पण आम्ही तुम्हाला इथेच दीर्घायुष्य चिंततो अशी प्रार्थना आहे तांबडे बाबांची. ए बाडबड बंद कर ना. मी काय बोलतो ते ऐक जरा. बोला. कॉम्प्रोमाइज करूया. इथून पुढे तू माझ्या वाटेला जायचं नाही, मी तुझ्या वाटेला जाणार नाही. माझ्या डोक्याला आणखीन ताप नको. अरे वा मुधोळकर, एका मर्डर मध्ये तुमचा उत्साह फार ओसरला. मी असं ऐकलं होतं की माणसाला एकदा रक्ताची चटक लागली की त्याचा शोध तो घेत नव्हता. आमचंच बघा ना, पहिला खून केला ना तेव्हा वाटेचा दुसरा कधी तिसरा कधी रक्त 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 मजा येते. पोलीस कोठडीत स्वतःच्या पापाचा पाढा वाचण्यात का मूर्ख आहेस का तू? बघा आता, तुम्हीच बघा आता. अहो, तुमच्या व्यक्तिमत्वाचं महात्म्य तितकं आगाढ आणि प्रगाढ आहे की माणूस कुठल्याही परिस्थितीत तुर बोलतोच बोलतो. दॅट इज नॉट द पॉइंट. दॅट इज नॉट द रिअल पॉइंट. तहाची बोलणी करायची ना, माझात करत नसता, विनंती करून, अर्ज करून, भीक मागून, निमित्ताने पाय धरून करायचं. आधी पाय धरा, मग बघू पुढच्या पुढे जमला. दादा, एखाद्याला आपली पाठ दाखवावी पण पाय देऊ नयेत. कारण पाय धरता धरता पाय धरणारा माणूस कधी पाय ओढेल सांगता येत नाही. मी इथे असताना माझ्या घरातल्या कुठल्याही माणसाला जर काहीही झालं तर बाहेर आल्यानंतर जिथे असशील तिथून शोधून काढेन आणि मारून टाकेन तुला. आणि तू बरोबर बोललास आता, खुनाची चटक लागते, एकावर भागत नाही. पहिला नंबर अजयचा लागला, दुसरा नंबर तुझा लावायचा. मुधोळकर, दात पडलेल्या नागाने उपकार काढू नये. विष निघत नाही. शिट्टी वाजते अशी. तुझ्या समोर नाग नाही, वाघ उभा आहे. दात पडले म्हणून जवळ येशील तर पंजाच्या एका फटक्यात आडवा होशील. शिट्टी वाजवायची लायकीचा राहणार नाहीस. डायलॉग बाजी, विषय अप्रतिम डायलॉग बाजी. आय अप्रिशिएट यू. तलवार बाजी, तलवार बाजी अशी तुम्ही डायलॉग बाजी उत्तम.
अतिशय अप्रतिम. आय अप्रिशिएट. मुधोळकर आय ऍक्च्युअली भले तुमची बायको तुम्हाला सोडून गेली असेल, मी तुम्हाला खात्री देतो की तुमचा हा परम शत्रू तुम्हाला कधीच सोडणार नाही. आम्ही एक्सक्यूज मी थँक्यू. वादा कर ले साजना, तेरे बिन मैं ना रहूं, मेरे बिन तू ना रहे. ओके जुदा. ये वादा ना. वादा रहा प्यार से प्यार का, हम तुम ना होंगे जुदा. कसं घडलं, का घडलं, मला डिटेलमध्ये काहीच माहित नाही. पण मला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा मला धक्काच बसला. सत्यजित रावांच्या हातनं एखाद्याचा खून झाला, माझ्या या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. बाबांनी आणि त्यांना भेटायला स्पष्ट नकार दिलाय. त्यांचं म्हणणं आहे की मी जर त्यांना भेटले तर त्याचा आपल्या केसवर विपरीत परिणाम होईल. मला खरंच काहीच कळत नाही, मी काय करू आता. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे म्हणून. म्हणजे सोपं आहे म्हणून. पुढे आयुष्यात बरीच लोक भेटतील, ते बरेच सल्ले देतील, पण तुला प्रत्येकाची मर्जी राखता येणार नाही. या अशा वेळेला आपल्या मनाचं आपल्याला ऐकता आलं पाहिजे म्हणून. आता सत्यजित रावांना तू भेटायचं का नाही हे तुझं तूच ठरव. पण स्वतःच्या मनाचं सोडून दादाच्या मनासारखं आणखीन किती दिवस वागणार आहेस. दादाचं तर म्हणणंच असणार आहे की तू सत्यजित रावांना भेटू नकोस म्हणून. त्याचं बरोबरही असेल, पण तू स्वतःच्या मनाचं कौल टाळणं चुकीचं आहे. नाही रे काका, त्यांना भेटायला जाण्याचा विषय जरी काढला ना तरी खूप चिडतात बाबा. हे बघ म्हणून यात मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. पण म्हणू, या मानसिक त्रासातनं जर तुला सुटायचं असेल ना तर कोणाचाही विचार करू नकोस. फक्त स्वतःच्या फिलिंग्सचा विचार कर. मग काय करायचं काय नाही करायचं हे तुझं तुलाच जाण. आजी कुठे चाललाय? जरा बाहेर जाऊन ये. अहो पण अशा एकट्याने कुठे निघालात? तू काळजी करू नगस, पटकन येते. नाही मग मी येते तुमच्या बरोबर. चला. नग तू इथंच थांब. नेत्रा बरोबर लय घाबरली आहे ती. तिच्या बरोबर बोलत बस. मी येते पटकन जाऊ. आणि हो, कुणाला काय बी सांगू नगस. आजी पण हे बघ, काम लय महत्वाचं आहे. रस्त्यातल्या दगडाला ठेचकाळाय झालं नव तर दगड तिथंच ठेवायचा नसतोय, तो रस्त्याच्या बाजूला लांब फेकायचा असतोय. तेच करायला जाते मी. आजी घरात एवढं सगळं झालेलं असताना तुम्ही अशा एकट्या बाहेर जाताय. मी एक काम करते, मी विहंगाला सांगते तुमच्या बरोबर यायला. गरज नाही. ही सत्यशीला आजपर्यंत कोणाची बी मदत न घेता जगत आलेली आहे, स्वतःच्या बळावर. तिला कोणाचं बी भ्या वाटत नाही. अगं भ्या वाटायला पाहिजे त्या लोकांनी जे कुकर्म करतात. आजी आजी खरंच नका जाऊ एकट्या. खूप घाबरायला झालंय. अगं घाबरायचं काय त्यात? त्या सत्यशिलेला घाबरवणारा अद्याप पैदा व्हायचा आहे.
तू काय बी काळजी कर नगस, पण हा कुणाला बी काय बी सांगू नगस. या कुठं जाते काय सांगायची गरज नाही. आजी पण ते समजासनी कळणारच आहे नंतर. चल नेत्रा बरोबर बस, मी आलीच. हे इथे आहेत ना 21 गज आहेत, बरोबर 21. आणि ही जी लेफ्ट साइडची आहे वॉल त्याला 23 आहेत. त्यातला तो जो डावीकडून तिसरा आहे तो थोडा लूज झालाय का, आणि ते मागे ना तिकडे ते होल दिसते ते बीड ऍक्च्युली उंदराचं. तो उंदीर त्याला चपाती खूप आवडते. काल माझ्यातली थोडीशी. अरे तू आल्यापासून काहीच बोलत नाहीयेस, मख्खासारखी उभी आहे. म्हणून मग मी आपलं तर काय वाटतंय जे झालंय त्यानंतर उतारेच्या उतारे असतील. माझ्याकडे फुल आहे. आम्हाला एकच उतारा माहिती, रात्री जास्त झाल्यानंतर जो सकाळी घेतला जातो तो. सत्यजित विलेश विनोद सुचतायत तुला? हं? विनोद सुचतायत. तुझं बरं आहे, येऊन बसलायच तिथे. दर दिवशी, दर तासाला, दर क्षणाला आमची काय कुतरोड होतीये, त्याची काय परवा असणार आहे तुला? दुसऱ्याचं सांत्वन करायला जावं, कपलाच बांध फुटतोय आणि तू इथे. कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन आहे का? तुम्हाला जास्त त्रास होतोय की मला जास्त त्रास होतोय याची कॉम्पिटिशन आहे? एनिवे, या सगळ्यातून एक बरं झालं. तुझ्या आयुष्यावर पसरलेलं मळं कायमचं दूर झालं. आता तुला कुठल्याही भीतीखाली, कुठल्याही दडपणाखाली जगण्याची गरज नाहीये. पण त्याची एवढी मोठी किंमत. त्याच्याबरोबर आपल्याला किमतीची घासाघीस नाही करता येत. ऐक, मला खरंच असं वाटतं ना की तू आता इथून निघून जावंस. आय मीन, तुझं अख्खं आयुष्य पडले तुझ्या पुढे. कुठे कोल्हापुरात अडकून राहतेस? इनफॅक्ट तू आता तुझी प्रॅक्टिस पुन्हा सुरू करायला काहीच हरकत नाही. मुंबईत किंवा कुठेही तू तुझं. त्याच्यात मुस्काट फोडी. पोलीस कुठेही. आय डोंट केअर. एवढी जड झाले होते ना मी, तर आधीच सांगायचंच ना. मी कधीचीच तयार होते माझं तोंड काळं करायला. तसं नाही ग, पण एक तू देव बनायचा प्रयत्न करू नकोस. सांगते आधीच. काकाच्या बोलण्यात तथ्य आहे. मी माझे निर्णय स्वतः का घेत नाही, प्रत्येक वेळी बाबांवर का अवलंबून असते? जोपर्यंत मी त्यांना भेटत नाही, त्यांना बघत नाही, तोपर्यंत माझ्या मनाला चैन नाही पडणार. नाही, नको. त्यांना असं नको वाटायला की मी त्यांना खिजवायला आले किंवा प्रेम व्यक्त करायला आले. नाही, त्यांना काहीही वाटू देत. मी तिथे त्यांची विचारपूस करायला जाणार आहे, ना त्यांना खिजवायला, ना त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करायला. मी कुठेही जात नाही. मी गेले तर आईंकडे कोण बघणार? आजींची काळजी कोण घेणार?
विहंग आणि मंजुषाचं लग्न लावायचंय ना? नेत्राच्या डिलिव्हरीच्या वेळी तिला धीर कोण देणार? आणि वरचे वर इथे येऊन माझ्या डोक्याचा भुगा कोण पाडणार? फाईन, जाते. तू बस, गज मोजत आणि उंदराशी खेळ. नका, माझ्या घराची काळजी घे. गप्प बस रे, तू सांगण्याची गरज नाहीये. थांब ये. आज दुपारी येऊ जेवायला? वांग्याची भाजी केली आहे. शे, नाही मग नको, आज नको. उद्या परवा तेरवा बघूया. तू महाड आहेस का? तुझ्या बरोबर राहून आणखीन काय होणार आहे? आउट. अगं निघ, चल. शट अप. आउट. तुझं घर नाहीये. चल. गप. चल.